साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। संभाजी आरमारच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत। या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राची गरज असते, मात्र दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी वर्ष दीड वर्षाचा विलंब लागतो आहे। त्यामुळे दिव्यांगांना प्रमाणपत्र लवकर मिळावं या मागणीचे निवेदन संभाजी आरमारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। दरम्यान संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। दिव्यांग बांधवांच्या कल्याणाकरिता विविध योजना राबवल्या जात आहेत। केंद्र सरकारने दिव्यांगांच्या कल्याणाकरिता अनेक चांगल्या योजनांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। मात्र या योजना मिळवण्यासाठी सरकारकडून संगणकीकृत ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्र दिव्यांगाचं घेणं गरजेचं असतं आणि हे दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एक वर्ष किंवा दीड वर्षाची मुदत तारीख टाकून त्यांना बोलवलं जात आहे। प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जर 1.5 वर्ष लागत असतील तर या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्या दिव्यांग विद्यार्थ्याचा असू द्या किंवा एखाद्या बेरोजगाराचा असू द्या किंवा ज्याला नोकरीची मिळण्याची शक्यता आहे ती केवळ प्रमाणपत्र नसल्यामुळं सुविधेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झालेला आहे। आणि केवळ जर प्रमाणपत्र द्यायला 1.5 वर्ष लागत असतील तर प्रशासन किती दिरंगाई दिव्यांगाच्या कल्याणकारी योजनांमध्ये करणार आहे याची आपल्याला जाणीव होत आहे। त्यामुळे संभाजी आरमारच्या वतीनं आम्ही जिल्हा प्रशासनाकडे अशी मागणी केलेली आहे की 1 महिन्याच्या आत दिव्यांग बांधवांना त्यांचं ऑनलाईन प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। तशा पद्धतीचा सरकारचा JR देखील आहे। मात्र सरकारची JR केवळ दिखाव्यापुरते असून दिव्यांग बांधवांच्या समस्यांकडे संवेदनशीलपणे पाहण्याची तसदी जिल्हा प्रशासन घेत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। आजच्या निवेदनानंतर जर प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू नाही झाली तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये दिव्यांग बांधव बसतील। शासनाने दिव्यांगांना प्रमाणपत्र लवकर द्यावं अशी मागणी अनिल मठपती यांनी केली। यावेळी संभाजी आरमारचे शिवाजी वाघमोडे, अनंतराव नीळ, बाबूलाल फणीबंद, सुहास एडके, सुरेखा गडदे यांच्यासह संभाजी आरमारचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिव्यांग प्रतिनिधी उपस्थित होते। साम्राज्य सामान्यांचा असामान्य